67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। अखेर जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आहे। या तारखेपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। या तारखेपर्यंत राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच राज्यातील 2,52,00,000 बहिणींची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला होता। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 100% आलेला असेल तर तुम्हाला लगेच जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, या जून हप्त्याची चिंता भरपूर लाडक्या बहिणींना लागलेली होते। त्या अनुषंगाने आजच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे जून हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याची चिंता भरपूर लाडक्या बहिणी करत होत्या, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या तारखेपासून बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होईल। या तारखेपर्यंत राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, काही बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे, परंतु या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार नाही। त्या संबंधित आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृतपणे तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे, माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच काही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले नसतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असेल की मागील काही दिवसांपासून परत एकदा अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती। ते छाननी काल संपलेली आहे। त्या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। हे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अर्जांची छाननी सुरू केलेली होती। ती छाननी काल संपलेली आहे। त्या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र तर करण्यात आलेलेच आहेत, परंतु ज्या बहिणींचा फॉर्म अपात्र झालेला असेल त्या बहिणींना असा मेसेज आलेला असेल, परंतु ज्या बहिणींचा फॉर्म अपात्र झालेला नसेल त्या बहिणींना असा मेसेज सुद्धा आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या छाननीमुळे राज्यामधील भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत। त्या बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत। म्हणजेच ज्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असेल त्यांना मेसेज आलेला आहे आणि ज्यांचा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे। तर तो मेसेज कोणता आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या 15 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता जमा होणार आहे। सोबतच ज्या बहिणींच्या बँकात या 10 बँकेमध्ये असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 10 बँकांची निवड करण्यात आलेले आहे। ते 15 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या जून हप्त्यासाठी परत एकदा 4,500 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। या 10 बँकेमधून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा
येणार आहे. जून हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे या जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आज ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत म्हणजे जे 15 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणीनं तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा. तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा सांगितल्याप्रमाणे 96 बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत. तर त्या 2 मेसेजपैकी पहिला मेसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. बघा पहिला मेसेज अपात्र झालेल्या बहिणींना आलेला आहे. तर हा मेसेज म्हणजे युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. बघा अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणींना हा दुसरा मेसेज आलेला असेल त्या लाडक्या बहिणी पात्र सुद्धा ठरलेले आहेत. त्याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. हा मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. अशा पद्धतीने हा जो दुसरा मेसेज आहे हा दुसरा मेसेज ज्या ज्या बहिणींना आलेला असेल त्याच बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते आलेले आहेत. सरासरी बहिणींच्या खात्यामध्ये 11 हप्त्यांच्या माध्यमातून 16,500 रुपये इतकी रक्कम आलेली आहे. परंतु ज्या बहिणींना 16,500 रुपये आलेले नसतील त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत 11 महिने पूर्ण सुद्धा झालेले आहेत. 11 हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा झालेले आहेत. परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा सांगितल्याप्रमाणे 11 हप्ते राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. परंतु याच्यामधून काही बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे. काही बहिणींना अर्धवट पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसे आलेले नाहीत. बघा ज्या बहिणींना अर्धवट पैसे आले असतील किंवा ज्या बहिणींना पैसेच आलेले नसतील तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे. किंवा लाडक्या बहिणींनो तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. तर हा हेल्पलाईन नंबर म्हणजे 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती तुम्ही सुद्धा तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा ज्या ज्या बहिणींना मागील महिन्यांचे पैसे अर्धवट आले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी एकतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे आणि जून हप्ता मिळणार आहेत. तर याची तारीख पूर्णपणे फिक्स सुद्धा करण्यात आलेला आहे. या तारखेपासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींच्या 4 पात्रता तपासण्यात येणार आहे. ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता या तारखेपासून खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या तारखेपर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत. ती तारीख सुद्धा बघणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊयात. बघा या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे बहीण जर श्रीमंत असेल, म्हणजेच लाडकी बहीण जर श्रीमंत असेल तर त्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला चेक केला जाईल. गरीब बहिणी असेल त्यांचा सुद्धा उत्पन्नाचा दाखला चेक केला जाईल. ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीमध्ये 2 प्रवर्ग करण्यात आलेले आहे. पहिला प्रवर्ग म्हणजे श्रीमंत बहिणी आणि दुसरा प्रवर्ग म्हणजे गरीब बहिणी. म्हणजेच श्रीमंत बहिणींकडून सुद्धा उत्पन्नाचा दाखला मागवला
मागवला जाणार आहे. गरीब बहिणींकडून सुद्धा उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना दुसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील अशा बहिणींना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्या बहिणी एसटीने प्रवास करत असतील, बसने प्रवास करत असतील, त्याच बहिणींना या योजनेमध्ये पात्र सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असेल, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, तिसरी पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असतील, तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. परंतु ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं 3 पात्रता बघितलेल्या आहे. शेवटची पात्रता सुद्धा बघून घ्या. बघा, चौथी पात्रता म्हणजे ज्या बहिणी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणी नोकरीमध्ये कामगार नसतील, ज्या बहिणी पेन्शनधारक नसतील, अशाच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये कामगार असतील, पेन्शनधारक असतील, त्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तर बघा, जून हप्ता कोणाला मिळणार आहे? बघा, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असावेत. बघा, गॅस कनेक्शनच्या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. गॅस कनेक्शनची पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. गॅस कनेक्शनची दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. आणि गॅस कनेक्शनची तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे. तुम्हाला कोणताही अर्ज करायचा नाही, थेट पैसे येणार आहे. परंतु या तारखेला सर्व मिळून किती पैसे येणार आहेत? बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार होता. परंतु याच्यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला जून हप्ता 1500 रुपये प्रमाणे देण्यात येईल. गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच 2330 रुपये सर्व बहिणींना येणार आहेत. मागील पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, मागील पैसे मिळणार का? बघा, लाडक्या बहिणींनो, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. बघा, ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी 2 कामे करायची आहे. 2 कामांपैकी एक जरी काम केलं तरी पण तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा, पहिलं काम काय करायचं आहे की लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पोर्टल, त्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. किंवा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवरती व्हॉट्सअपवरतून मेसेज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. पात्रतेमध्ये बसत असाल तर सुद्धा पैसे येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा रोज व्हिडिओ पाहत असाल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा रोज दाखवलं जातं की आज या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, उद्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत, या जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींनो, अद्याप कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तांतर झालेला नाही. त्या संबंधित आज अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आम्ही 2 दिवसांमध्ये तारीख सुद्धा जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये तारीख सुद्धा येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अधिकृतपणे माहिती दिलेली आहे की 2 दिवसांमध्ये तारीख जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे सरासरी अजून 4 दिवसानंतर जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात होईल. ते महिना एंडिंग पर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो. त्या अनुषंगाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की दादा, जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे का? बघा, लाडक्या बहिणींनो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जून हप्ता विस्तांतर झालेला नाही. गॅस कनेक्शनचे पैसे अजून सोडण्यात आलेले नाही. त्या संबंधित सर्वे सुरू करण्यात आलेला आहे. छाननी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. काही बहिणींची छाननी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 3 कागदपत्रे काढून ठेवा. याच्यामध्ये पहिलं कागदपत्र उत्पन्न दाखला, दुसरं कागदपत्र रेशन कार्ड, तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे का, या गोष्टी सुद्धा
चेक करायचे आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं अजून कोणालाही पैसे आलेले नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा गैरसमज करायचा नाही. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून हप्ता विस्तार करण्याचे असल्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.